स्टार्ट. गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ सकाळ. सर्वांचे स्वागत आहे NMV न्यूज चॅनलमध्ये. तर चला पाहूया सकाळच्या खमंग आणि ताज्या बातम्या. पहिलीच बातमी येत आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर. अमेरिका व इराणचे युद्ध थोडेसे थांबले असले तरी त्या दोन देशांमधील सुडाची भावना अजूनही संपलेली नाही. दुसरी बातमी येत आहे स्थानिक स्तरावर. महिलांसाठी हवेहवेसे वाटणारे सोने जे महिलांना हवेच असते त्या सोन्याने काही दिवसांपासून उंचांकी दर दाखवला. पण आज मात्र सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली. सोने 5,000हून जास्त दराने स्वस्त झाले. आजचा सोन्याचा दर आहे 1,55,000 रुपये प्रति 10 ग्रॅम. पुढील बातमी आहे 2 महिन्यापासून सुरू असलेल्या युद्धामुळे गॅस सिलेंडरची टंचाई जाणवली. गॅस एजन्सीच्या बाहेर लांबच लांब लोकांच्या रांगा लागल्या होत्या. काही ठिकाणी तर वादाची दृश्यसुद्धा पाहायला मिळाली. पण प्रशासनाने आवाहन केले होते की कोणीही घाबरून जाऊ नये व गर्दी करू नये. सर्वांना नियमितप्रमाणे गॅस सिलेंडर मिळेलच. पुढील बातमी. काही दिवसांपासून कडक उन्हामुळे तापमान खूपच वाढत गेले होते. हवामानाचा अंदाज होता की रविवारी पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पडेल व वारा सुटेल, पण पाऊस काही पडलाच नाही. लोक तापमानामुळे त्रस्त होते व चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत होते, कारण पाऊस पडेल आणि वातावरणामध्ये गारवा निर्माण होईल. आता येत आहे या क्षणाची खूपच महत्त्वाची बातमी. ती म्हणजे आपल्या बळीराजाची. शेतकरी आहे म्हणूनच आपण आहोत आणि सगळीकडे पाहायला गेले तर खूपच महागाई आहे, पण शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही. आपण जनतेला विचारू, शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळावा किंवा नाही मिळावा. तुम्ही तुमचे उत्तर 141441 या नंबरवर द्यायचे आहे, जेणेकरून शेतकऱ्याच्या भावना व अडचणी सरकारपर्यंत पोहोचतील. कुठेही जाऊ नका, बघत राहा NMV न्यूज चॅनल. धन्यवाद. माझे नाव स्वामी. मी आज तुम्हाला ठळक बातम्या सांगणार आहे. पुढील 3 तासात रायगड, पुणे, ठाणे व सातारा, कोल्हापूर काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे, तरी सर्व नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. कोल्हापूर राजीव गांधी वनसंग्रहालयात चिंतळ व सांबर सह्याद्री व्याघ्र राखीव वन संग्रहालयात स्थलांतर करण्यात आले. धन्यवाद. नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. अक्षय मुहूर्तावर शिवजयंती उत्सवात अक्षय तृतीये दिवशी साजरी करणारी शिवजयंती कोल्हापूरकरांनी खूप उत्साहात साजरी केली. विविध मंडळांनी खूप सुंदर डेकोरेशन केले होते. संध्याकाळी भव्य दिव्य अशी शिवाजी महाराजांची मिरवणूक काढण्यात आली. झाल्या. धन्यवाद. नमस्कार. नूतन मराठी विद्यालय ब्रँच नंबर न्यूज चॅनलमध्ये मी नितिशा तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते. चला तर ऐकूया आजच्या ठळक बातम्या. यवतमाळमधील राळेगाव येथे 34 मुली बेपत्ता. या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घातले. संबंधित प्रकरणाची सरकार पूर्णपणे चौकशी करेल. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. अलनिरोगाच्या प्रभावामुळे यंदा सरासरीपेक्षा पाऊस कमी पडण्याचा अंदाज. गाळयुक्त शिवार, जलयुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार यांची कामे तातडीने पूर्ण करा, अशी मुख्यमंत्र्यांची प्रशासनाला सूचना. TCS धर्मांतर प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगाकडून 2 दिवसांपासून झडती सुरू आहे. महिला आरक्षण TCS प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगाकडून 2 दिवसांपासून झडती सुरू आहे. या प्रकरणात सुद्धा मुख्यमंत्र्यांची सभा घेतली. यामध्ये सुद्धा स्वतः मुख्यमंत्र्यांचा सहभाग होता. इथेच मी थांबते. धन्यवाद. आजच्या ठळक बातम्या. इराण व अमेरिकेच्या युद्धामुळे गॅसची टंचाई. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोठा पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले.
आठवत नाहीत. हां, फुटबॉलच्या फायनलमध्ये बेताळ व दिलबारमध्ये बेताळने 77 चषक जिंकला. धन्यवाद. नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. महागाई भत्त्यात 2% वाढ. दुचाकी अपघातात माजी नगरसेवक पुत्राचा मृत्यू. रंकाळा फाउंटनच्या कामास लवकरच मुहूर्त. सांगलीत मध्यरात्री गोळीबाराचा थरार. जागतिक युद्धामुळे जागतिक मंदीची भीती. स्टार्ट. नमस्कार. कोल्हापुरातील विवेकानंद परिसरामध्ये आवाज बिबट्या मोठा. संचालन पाहायला मिळालेला असून त्याला पकडण्याचा प्रयत्न वन विभागांकडून सुरू केलेला आहे. 2. कोल्हापुरामधील 22 जिल्ह्याला वाघीचा तडाखा बसण्याची शक्यता आहे, त्यामुळे सर्वांनी सावध राहा. 3. कोल्हापुरातील बचत गटाच्या नावावर खोट्या बनावट सह्या करून 5 लाखाची फसवणूक केल्याचे समोर आले. आजरा येथील भिंत कोसळून पडल्याचे प्रधानपी विद्यार्थी जखमी झाले असून त्याला एक गंभीर जखमी बसण्यात आला.